नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेततळे तर खणलं पण त्यात पाणी टिकून राहत नाही. पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जाते का? मग यावर एकमेव उपाय म्हणजे शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्थिरीकरण करणे. पण प्लास्टिक पेपर खरेदी करायचं म्हणला तर खूप खर्च येतोय, बरोबर ना? काळजी करू नका मित्रांनो. प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेसाठी 50% पासून 75% पर्यंत अनुदान मिळते. तर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कोठे करायचा आहे, याबद्दल संपूर्ण आणि अचूक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा, यासाठी अनुदान किती भेटणार आहे? तर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आणि पोखरा योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला प्लास्टिक अस्थिरीकरणाच्या एकूण खर्चाच्या 50% ते 75% पर्यंत यासाठी अनुदान म्हणजे सबसिडी असणार आहे. तुमच्या शेततळ्याच्या आकारमानानुसार म्हणजे साईज नुसार याचे अनुदान ठरतं. म्हणजे जास्तीत जास्त 75,000 पासून 1,00,000 तुम्हाला यामध्ये अनुदान भेटणार आहे. आणि हे अनुदान शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुमचा प्लास्टिक पेपर बसवण्याचा खर्च अगदी निम्म्यापर्यंत येतो. तर आता पाहूयात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. यासाठी तुमचं 7/12 असणं आवश्यक आहे, खाते उतारा असणं आवश्यक आहे, तुमचं बँक पासबुक असणं आवश्यक आहे, जे डीबीटी प्रणालीमार्फत तुमच्या या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि या बँकेला आधार लिंक म्हणजे डीबीटी साठी आधार लिंक असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही खरेदी केलेल्या प्लास्टिक ISI मार्क असलेल्या दुकानदाराचे बिल इनवॉइस लागणार आहे, त्याचे कोटेशन लागणार आहे, कंपनीचे वॉरंटी सर्टिफिकेट लागणार आहे आणि जे बिल आहे ते GST सहित बिल दिलेलं असलं पाहिजे. आणि अस्थिरीकरण पूर्ण झाल्यानंतर शेततळ्याचा फोटो शिवाय तुम्हाला एक हमीपत्र सुद्धा यामध्ये करून जोडावं लागणार आहे. ते हमीपत्र तुम्हाला कृषी अधिकारी यांच्याकडे भेटेल. ते फक्त पेनाने भरून सही करून द्यावं लागतं. तर यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा हे पाहूयात आपण. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला कोठेही इतरत्र हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही लागणार. यासाठी महाडीबीटी याचं शेतकरी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचा फार्मर ID काढणं गरजेचं आहे. फार्मर ID काढल्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय. आणि यासाठी अर्ज तुम्ही स्वतः मोबाईलवरून किंवा तुमच्या जवळ असलेल्या कोणत्याही महा ई सेवा केंद्रामध्ये किंवा CSC सेंटरमध्ये किंवा नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय. सर्वप्रथम याचा अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचा प्राधान्य क्रमानुसार निवड होईल. सुरुवातीला याची लॉटरी पद्धतीने निवड व्हायची. आता यामध्ये असं नाहीये, ज्याचा पहिला अर्ज त्याला पहिला लाभ, या पद्धतीने तुमची निवड होईल. निवड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक मेसेज येतोय. तो मेसेज आल्यानंतर या प्लास्टिक पेपरचे कोटेशन, दुकानदाराचे टेस्ट रिपोर्ट आणि हमीपत्र तुम्हाला स्कॅनिंग करून वेबसाईटवरती अपलोड करावे लागणार आहेत. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक पूर्वसंमती भेटेल. पूर्वसंमती भेटल्यानंतर तुम्हाला याचं जे बिल आहे GST सहित शेततळ्याचा फोटो हे तुम्हाला स्कॅनिंग करून अपलोड करावे लागणार आहेत. त्यासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक हे डॉक्युमेंट सुद्धा स्कॅनिंग करून अपलोड करावे लागणार आहेत. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही बिल अपलोड करताय त्यावेळेस तुमचे कृषी अधिकारी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा रिपोर्ट शासनाला वरती कळवतील. शासनाला रिपोर्ट गेल्यानंतर थोड्याच दिवसात तुमच्या बँक खात्यामध्ये जे तुमच्या डीबीटी साठी लिंक आहे म्हणजे आधार साठी लिंक आहे ते डीबीटी प्रणाली मार्फत थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यात पाणी साठवून तुमच्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्हाला महाडीबीटीवर अर्ज कशा पद्धतीने करायचा याची जर तुम्हाला माहिती हवी असेल, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना आणि तुमच्या WhatsApp ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच शासकीय योजनांची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही.